वेलकम टू द बुक बाईट्स, जिथे आम्ही पॉवरफुल बुक्समधले इम्पॉर्टंट आयडियाज थेट तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग, जेफ केलर यांचं पुस्तक, जे तुमचा माइंडसेट आणि ॲक्शन्स दोन्ही एलिव्हेट करायला मदत करतं. ही स्युमरी फक्त ओव्हरव्ह्यू नाही, तर लाईफ चेंजिंग इन्साइट्सकडे नेणारा एक गेटवे आहे. या ऑडिओबुकमधून तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंगची पॉवर, फेल्युअर्स एक्सेप्ट करण्याचं महत्त्व आणि तुमचे ड्रीम्स अचीव्ह करण्यासाठी लागणारी योग्य ॲटिट्यूड समजेल, तेही एकही पेज न वाचता. शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा, कारण तुम्हाला कळेल की थॉट्स आणि वर्ड्समधले छोटे बदल कसे नवीन ऑपॉर्च्युनिटीज ओपन करू शकतात. तुम्ही ग्लास हाफ एम्प्टी ऐवजी हाफ फुल पाहायला रेडी आहात का? चला तर मग एक फुलफिलिंग आणि सक्सेसफुल लाईफकडे जाण्याचे सिक्रेट्स अनलॉक करूया. जर तुम्ही टायर्ड, कन्फ्युज्ड किंवा स्टक वाटत असाल, तर हे पुस्तक तुमच्यासाठी गाईड आहे. निगेटिव्ह थिंकिंगमध्ये अडकलेल्या प्रत्येकासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण हे पॉझिटिव्ह आउटलुक बिल्ड करण्यासाठी आणि ग्रोथच्या ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करण्यासाठी प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजीज देतं. तुम्ही शिकाल की तुमचे थॉट्स तुमची रियालिटी कशी शेप करतात, राईट वर्ड्स कसे चूज करायचे आणि ॲक्शन घेण्याची पॉवर किती महत्त्वाची आहे. तुम्ही नॉलेजच्या अशा वर्ल्डमध्ये डाईव्ह करायला रेडी आहात का, जे तुम्हाला ग्रो आणि सक्सेस मिळवायला मदत करेल? लेट्स गेट स्टार्टेड. पार्ट 1. सक्सेस बिगिन्स इन द माइंड. तुमचा ॲटिट्यूड ही जगाकडे पाहण्याची तुमची विंडो आहे. ॲटिट्यूड म्हणजे तो लेन्स आहे ज्यातून तुम्ही लाईफ पाहता. दोन लोक एकाच सिच्युएशनला एकाच वेळी फेस करू शकतात, पण त्यांची फीलिंग पूर्णपणे वेगळी असते, आणि याचं कारण असतं त्यांचा ॲटिट्यूड. आपण लहान असताना लाईफ एक क्लीन आणि पॉझिटिव्ह माइंडसेट घेऊन सुरू करतो. आपण पडलो तरी पुन्हा उभं राहू शकतो, चालू शकतो, धावू शकतो, सायकल चालवू शकतो असा विश्वास असतो. फेल्युअरसाठी आपण कधीच वर्ल्डला ब्लेम करत नाही. पण जसं जसं आपण मोठे होतो, तसतसे पेरेंट्स, फ्रेंड्स आणि टीचर्स आपल्यातल्या फ्लॉज दाखवायला लागतात. हळूहळू हे सगळं आपल्या थिंकिंगला क्लाउड करतं, जसं एखादा फॉग. आपण चाइल्डहुडमधली इनोसन्स आणि पॉझिटिव्हिटी गमावू लागतो. पास्ट एक्सपिरियन्सेस आणि एक्सटर्नल फॅक्टर्समुळे ही पॉझिटिव्हिटी झाकली जाते. इतर लोक तुम्हाला थोड्या वेळासाठी मोटिवेट करू शकतात, पण लाँग टर्म मोटिवेशन ही तुमच्याच आतून यायला हवी. तुम्हाला वाटत असेल की ॲटिट्यूड बदलणं तुमच्या कंट्रोलमध्ये नाही, पण तुम्ही चुकीचे आहात. हिस्ट्रीने वारंवार प्रूफ केलं आहे की ॲटिट्यूड बदलणं प्रत्येकासाठी पॉसिबल आहे. चला एक अशी स्टोरी ऐकूया जी हे स्पष्टपणे दाखवते. या पुस्तकाचे ऑथर जेफ केलर यांनी स्वतःची रिअल लाईफ स्टोरी शेअर केली आहे. तो कसा एक सक्सेसफुल रिअल एस्टेट ओनर बनला. त्याचं ड्रीम तेव्हा सुरू झालं जेव्हा त्याने आपल्या सिटीमध्ये लोकांना एकामागोमाग एक प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट करताना आणि मोठे रिटर्न्स कमावताना पाहिलं. हो, रिअल एस्टेट ओनर्सना अनेक डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात, पण त्याचबरोबर त्यांना सिग्निफिकंट प्रॉफिटसुद्धा मिळतात. जेफला त्यांच्यासारखं व्हायचं होतं. हा ड्रीम सतत त्याच्या माइंडमध्ये होता, पण फेलियरची भीती असल्यामुळे तो फर्स्ट स्टेप घेऊ शकत नव्हता. तो प्रत्येक पॉसिबल ऑब्स्टिकलबद्दल विचार करत होता. टेनंट्सचे प्रॉब्लेम्स, रेंट इश्यूज आणि इतर अनेक अडचणी. तो आपल्या गोलबद्दल निगेटिव्ह ॲटिट्यूडने विचार करत होता. पण जेव्हा जेफने ॲटिट्यूडची पॉवर सांगणारी बुक्स वाचायला सुरुवात केली, तेव्हा त्याचा माइंडसेट बदलला. 1986 मध्ये त्याने डिसाईड केलं की त्या इयरमध्ये तो 2 प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्ट करणार. आता तो घाबरत नव्हता. तो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड घेऊन आपल्या ड्रीमकडे मूव्ह होत होता. 6 महिने तो सतत त्या 2 हाऊसेसबद्दल विचार करत राहिला. दर संध्याकाळी तो रिअल एस्टेट एजंट्सना भेटायचा आणि हाऊसेस पाहायचा. तो घाई करत नव्हता. त्याने पेशन्स ठेवली आणि ॲक्शन घेतली. आणि जसं त्याने इमॅजिन केलं होतं, तसंच इयर संपण्याआधी त्याने 2 प्रॉपर्टीज खरेदी केल्या. जर त्याची ॲटिट्यूड बदलली नसती तर हे शक्यच झालं नसतं. आपली थिंकिंग बदलून आज तो एक सक्सेसफुल रिअल एस्टेट ओनर आहे. त्याने खरंच आपलं ड्रीम रियालिटीमध्ये बदललं. पिक्चर युअर वे टू सक्सेस.
कोणतंही गोल अचीव्ह करायचं असेल तर तुमच्या माइंडमध्ये तुमच्या डेस्टिनेशनचा क्लिअर पिक्चर असणं खूप गरजेचं आहे. अनेक फेमस सिंगर्स आणि ॲथलीट्स सांगतात की त्यांनी चाइल्डहूडपासूनच आपलं सक्सेस इमॅजिन केलं होतं. आपल्या ब्रेनमध्ये चालणाऱ्या या इमेजेस एक मूव्ही तयार करतात, जी आपल्या पास्टबद्दल बरंच काही सांगते. तुम्ही क्रिएट करता त्या मेंटल इमेजेसवर फक्त तुमचाच कंट्रोल असतो, कोणीही दुसरं नाही. लहानपणी आपल्या ब्रेनमध्ये कुठलाही मेंटल क्लटर नव्हता. आपण खूप पॉझिटिव्ह होतो आणि काहीही करू शकतो असा विश्वास होता. जणू संपूर्ण वर्ल्ड आपलंच आहे आणि आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. पण जसं जसं आपण मोठे होतो तसतसे एक्सपिरियन्सेस आपल्या सेल्फ बिलीफवर फॉगसारखा परिणाम करतात. जेव्हा आपण काहीतरी नवीन ट्राय करतो तेव्हा पास्ट फेलियर्स आठवतात आणि आपण प्रयत्नही करत नाही. रिपीटेड फेलियर्स आपल्या माइंडला नेगेटिव्हिटीनं भरून टाकतात. या आउटकमसाठी तुम्हीच रेस्पॉन्सिबल आहात. जर तुम्ही नेगेटिव्ह इमेज तयार केली असेल तर ती पॉझिटिव्हमध्ये बदलण्याची पॉवरसुद्धा फक्त तुमच्याकडेच आहे. म्हणून रिलॅक्स करा आणि आपल्या लाईफ स्टोरीची एक नवीन पॉझिटिव्ह इमेज तयार करा. या व्हिज्युअलायझेशनमध्ये तुमच्या सगळ्या सेन्सेस इन्व्हॉल्व्ह करा, म्हणजे ते तुम्हाला आतून फील होईल. रॉबर्टची स्टोरी. रॉबर्ट हे याचं एक उत्तम एक्झाम्पल आहे. त्याला जज पदासाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं. लहानपणापासून त्याचं ड्रीम होतं की तो एक सक्सेसफुल जज बनावा. नॉमिनेशन मिळाल्यावर तो खुश झाला, पण त्याचबरोबर खूप नर्वससुद्धा झाला. दिवसेंदिवस त्याची नर्वसनेस वाढत चालली होती. रॉबर्ट या पोस्टसाठी पूर्णपणे क्वालिफाईड होता आणि इलेक्शन जिंकण्याची त्याची चान्स खूप स्ट्रॉंग होती. जेफ त्याचा फ्रेंड असल्यामुळे त्याने रॉबर्टला एक लाईफ चेंजिंग ॲडवाईस दिली. जेफने सांगितलं की रॉबर्टने आपल्या सिग्नेचरमध्ये जज ॲड करावं, जज रॉबर्ट जोन्स, आणि ते सिग्नेचर अशा ठिकाणी ठेवावं जिथे ते सतत त्याच्या नजरेत येईल. रॉबर्टने एक पेपरवर सिग्नेचर केलं आणि ते आपल्या वॉलेटमध्ये ठेवलं. तो फुल्ली अवेअर नसतानाही हे सिग्नेचर त्याच्या ब्रेनमध्ये जज होण्याची मेंटल इमेज तयार करत होतं. हळूहळू या इमेजेस आणखी स्ट्रॉंग होत गेल्या. तो स्वतःला खरंच जज असल्यासारखं फील करू लागला. आता ही इमेज रिॲलिटीमध्ये बदलण्यासाठी त्याने ॲक्शन घ्यायला सुरुवात केली. तो आपल्या कॅम्पेनमध्ये पूर्ण ताकदीनं उतरला आणि आपल्या पार्टीला बेस्ट परफॉर्मन्ससाठी पुश केलं. रॉबर्ट आधीच स्ट्रॉंग पर्सनॅलिटी होता, पण या इमेजेसमुळे तो अजून पॉवरफुल झाला. जेव्हा हे इमेजेस पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमध्ये कन्वर्ट झाले तेव्हा काहीही त्याला थांबवू शकत नव्हतं. कमिटमेंट, द रिअल पॉवर. एकदा तुम्ही कमिटमेंट केली तर तुम्ही माउंटनसुद्धा मूव्ह करू शकता. कोणतेही गोल कमिटमेंटशिवाय अचीव्ह होऊ शकत नाही. ट्रू कमिटमेंट म्हणजे गोल अचीव्ह करण्यासाठी जे काही लागेल ते करण्याची तयारी. ही कमिटमेंट जादूसारखी असते. जेव्हा तुम्ही आपल्या ड्रीमवर फोकस करायला सुरुवात करता तेव्हा त्या ड्रीमकडे जाणारे नवीन पाथ्स आपोआप ओपन होतात. हे पाथ्स आधीपासूनच असतात, पण कमिटमेंट केल्यावरच ते तुम्हाला दिसायला लागतात. तुम्ही त्या गोष्टीला अट्रॅक्ट करायला लागता. पण फक्त कमिटमेंट पुरेशी नाही. लाईफ तुमची परीक्षा घेईल आणि अनेक ऑब्स्टिकल्स तुमच्या मार्गात आणील. त्यावेळी तुम्हाला पेशन्स आणि अनब्रेकेबल ॲटिट्यूड ठेवावा लागेल. कमिटमेंट म्हणजे फक्त ॲक्शन घेणं नाही, तर कितीही वेळ लागला तरी ठाम उभं राहणं. जेरी न्यूयॉर्कमध्ये राहत होता आणि त्याला आपलं सिटी खूप प्रिय होती. खूप रिलक्टन्स असूनसुद्धा अगदी दुसऱ्याच दिवशी तो बॉस्टन मॅसेच्युसेट्सकडे निघाला. तिथे त्याला एक योग्य लोकेशन सापडली आणि त्याने पुन्हा डिस्नीला कॉल केला. जेव्हा डिस्नी टीमने त्याची कमिटमेंट पाहिली तेव्हा ते खूप इम्प्रेस झाले. त्यांनी जेरीला डिस्नी प्रोग्रॅममध्ये जॉईन होण्यासाठी इन्व्हाइट केलं. 1 वर्षानंतर त्याला न्यूयॉर्कमध्ये सुद्धा स्टोअर ओपन करण्याची परवानगी मिळाली आणि 10 वर्षानंतर जेरी जगातील ॲनिमेशन आर्टचा एक सर्वात मोठा सेलर बनला. पार्ट 2. वॉच युअर वर्ड्स. तुमचे वर्ड्स तुमच्यासाठी एक मार्ग तयार करतात. तुम्हाला वाटेल वर्ड्स किंवा फ्रेजेस निवडणं इतकं इम्पॉर्टंट का आहे? हे लक्षात ठेवा. तुमचे वर्ड्स तुमचं फ्युचर बनवूही शकतात किंवा बिघडवूही शकतात. वर्ड्स तुमची ॲटिट्यूड स्ट्रॉंग करतात. जर तुमचे वर्ड्स पॉझिटिव्ह असतील तर तुमची ॲटिट्यूडसुद्धा नक्कीच पॉझिटिव्ह असेल. म्हणूनच आपण वर्ड्स फार काळजीपूर्वक चूज केले पाहिजेत. हा प्रोसेस एका थॉटपासून सुरू होतो.
तो थॉट पुढे वर्ड, मग बिलीफ, त्यानंतर ॲक्शन आणि शेवटी रिझल्ट बनतो. एकदा तुम्ही ब्रेनमध्ये पॉझिटिव्ह इमेज तयार केली की पॉझिटिव्ह लँग्वेज वापरायला सुरुवात करा, जी तुम्हाला तुमच्या गोलकडे गाईड करेल. तुमचं ड्रीम तुम्ही इतरांशी शेअर करू शकता, पण खूप कॉशियस राहा. तुमचे पॉझिटिव्ह थॉट्स फक्त अशा लोकांशी शेअर करा जे स्वतःही पॉझिटिव्ह असतात. अशा लोकांमध्ये तुम्हाला पुढे नेण्याची पॉवर असते. गरज पडल्यावर ते तुम्हाला अकाउंटेबल सुद्धा ठेवतात. केंट कॅल्हूनची इन्स्पायरिंग स्टोरी. केंट कॅल्हूनची स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे. केंट हे नासामध्ये सायंटिस्ट होते आणि सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल इंटेलिजन्स प्रोजेक्टचे लीडर होते. केंटने फिजिक्समध्ये डॉक्टरेट डिग्री मिळवली होती. तो युनिव्हर्समध्ये इतर लिव्हिंग बीइंग्स शोधण्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलप करत होता. हा विचार ऐकूनच तो ऑलमोस्ट इम्पॉसिबल वाटतो. पण तरीसुद्धा केंट आपल्या गोलसाठी खूप मेहनत घेत होता. प्रॉब्लेम फक्त आयडिया डिफिकल्ट असण्याची नव्हती, तर त्याची फिजिकल कंडिशनसुद्धा अडथळा ठरत होती. तरीसुद्धा केंटने त्या प्रॉब्लेमला खूप स्मॉल आणि ट्रिव्हियल मानलं. तो म्हणायचा की त्याचं बॉडी त्याच्या कामात कोणताही अडथळा आणत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की तो ज्या स्मॉल प्रॉब्लेमबद्दल बोलत होता ती होती त्याची ब्लाइंडनेस. होय, केंट ब्लाइंड होता. त्याला माहीत होतं की जर त्याने स्ट्रॉंग आणि नेगेटिव्ह वर्ड्स वापरले तर तो प्रॉब्लेमला अजून पॉवर देईल आणि मग तो प्रॉब्लेम त्याचं पूर्ण लाईफ कंट्रोल करेल. म्हणून त्याने आपले वर्ड्स खूप केअरफुली चूज करायचं ठरवलं. वर्ड्स कंट्रोल करून तो आपल्या ब्लाइंडनेसची पॉवर मॅनेज करत होता. केंटला नासामधील काम खूप आवडायचं. ब्लाइंड असूनसुद्धा त्याने फिजिक्समध्ये डॉक्टरल डिग्री मिळवली. हे खरंच खूप मोठं अचीव्हमेंट होतं. अशा डिटर्मिनेशन असलेल्या व्यक्तीसाठी नासा प्रोजेक्टमध्ये सक्सेस मिळवणं इम्पॉसिबल नव्हतं. कल्पना करा, जर तुम्ही सगळ्यात मोठ्या प्रॉब्लेमसुद्धा स्मॉल मानायला लागलात तर तुमच्याकडे किती पॉवर असेल. जर तुम्ही प्रॉब्लेम्सना तुमचं सक्सेस डिस्टर्ब करू दिलं नाही तर तुमचं लाईफ किती चेंज होईल याचा विचार करा. हाऊ आर यू? एक छोटा प्रश्न, मोठा प्रभाव. हाऊ आर यू हा प्रश्न तुम्ही दररोज किती वेळा ऐकता? खूप वेळा, बरोबर ना? आपण हा प्रश्न इतक्या वेळा आन्सर केला आहे की तो एक हॅबिट बनून गेला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की या क्वेश्चनचा तुमच्यावर किती मोठा इफेक्ट होतो? हा प्रश्न आन्सर करणं म्हणजे जणू स्वतःशीच बोलणं, आणि ते तुमच्या दिवसाची डायरेक्शन ठरवतं. आता स्वतःला विचारा, हाऊ आर यू? तुमचा आन्सर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा मध्ये कुठेतरी असू शकतं. पण शक्यतो आन्सर पॉझिटिव्ह असणं खूप चांगलं. जरी तुम्हाला खरंच बरे वाटत नसेल तरी आय एम फाईन असं म्हणणंसुद्धा तुम्हाला बेटर फील करायला सुरुवात करून देऊ शकतं. सॅलीची स्टोरी. सॅलीला खूप वेळा खूप टायर्ड वाटायचं. ऑफिसमध्ये कोणीही तिला हाऊ आर यू विचारलं ती नेहमी खरं सांगायची, मी खूप टायर्ड आहे. असं सतत बोलल्यामुळे तिच्या माइंडमध्ये ही बिलीफ अजून स्ट्रॉंग होत गेली की ती खरंच टायर्ड आहे. असं सतत बोलल्यामुळे तिच्या माइंडमध्ये ही बिलीफ अजून स्ट्रॉंग होत गेली की ती खरंच टायर्ड आहे. दिवस जसजसा पुढे जायचा तसतसं ती ॲटिट्यूडमुळे अजून जास्त टायर्ड फील करायची. कधीकधी तर डेस्कवर बसता बसताच तिला झोप यायची आणि चेअरवरून खाली पडण्याची सुद्धा शक्यता असायची. आता विचार करा, ऑफिसमध्ये ज्याने तिला तो प्रश्न विचारला होता, तुम्हाला काय वाटतं, सॅलीचं मी खूप टायर्ड आहे असं उत्तर ऐकून त्या माणसाला पॉझिटिव्ह वाटलं असेल का? नाही. असं थकलेलं उत्तर ऐकून त्यालाही टायर्ड वाटलं असणार. अशा रिस्पॉन्समुळे सॅली फक्त स्वतःची एनर्जी कमी करत नव्हती तर आजूबाजूच्या लोकांची एनर्जीसुद्धा ड्रेन करत होती. सॅली घरी पोहोचली तेव्हा तिला खूप वीक आणि टायर्ड वाटत होतं. ती आपल्या फेवरेट चेअरवर बसली रिलॅक्स व्हायला आणि सहज म्हणून लॉटरी तिकीट चेक करू लागली. आणि अचानक ती चकित झाली. तिने $10 मिलियन जिंकले होते. आठवा, थोड्या वेळापूर्वी सॅली किती टायर्ड होती, पण आता ती प्रचंड हॅप्पीसुद्धा होती. ती नाचू लागली. फ्रेंड्स आणि फॅमिलीला फोन करून ही गुड न्यूज शेअर करू लागली. एक्साइटमेंटमुळे कदाचित ती पूर्ण रात्र झोपलीही नसेल. मग प्रश्न असा आहे, इतकी टायर्ड असून सुद्धा सॅलीला सेलिब्रेशनसाठी इतकी एनर्जी कुठून मिळाली? याचं सिक्रेट आहे तिची मेंटल स्टेट.
जेव्हा ती दिवसभर सगळ्यांना सांगत होती की मी टायर्ड आहे, तेव्हा तिचं पूर्ण फोकस त्याच एनर्जीवर होतं आणि त्यामुळे गोष्टी अजून वाईट होत गेल्या. जर तिने आपलं फोकस एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीवर ठेवलं असतं, तर तिचा पूर्ण डे एनर्जीनी भरलेला असता आणि दिवस खूपच अमेझिंग झाला असता. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही बोलता किंवा विचार करता, तुमचं बॉडी ते ऐकत असतं. म्हणूनच वर्ड्स आणि थॉट्स फार काळजीपूर्वक चूज करा. भाग 3. हेवन हेल्प्स दोज हू ॲक्ट असोसिएट विथ पॉझिटिव्ह पीपल. या वर्ल्डमध्ये 2 प्रकारचे लोक असतात, निगेटिव्ह आणि टॉक्सिक लोक, पॉझिटिव्ह लोक, जे इतरांना ग्रो करायला मदत करतात. पॉझिटिव्ह लोक सतत तुम्हाला पुढे जाण्यास एनकरेज करतात. ते कायम पॉझिटिव्ह राहतात आणि तुम्ही तुमचे गोल्स अचीव्ह करू शकता यावर विश्वास ठेवतात. अशा लोकांच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करा. एक्साइटमेंटमुळे कदाचित ती पूर्ण रात्र झोपलीही नसेल. मग प्रश्न असा आहे, इतकी टायर्ड असून सुद्धा सॅलीला सेलिब्रेशनसाठी इतकी एनर्जी कुठून मिळाली? याचं सिक्रेट आहे तिची मेंटल स्टेट. जेव्हा ती दिवसभर सगळ्यांना सांगत होती की मी टायर्ड आहे, तेव्हा तिचं पूर्ण फोकस त्याच एनर्जीवर होतं आणि त्यामुळे गोष्टी अजून वाईट होत गेल्या. जर तिने आपलं फोकस एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीवर ठेवलं असतं, तर तिचा पूर्ण डे एनर्जीनी भरलेला असता आणि दिवस खूपच अमेझिंग झाला असता. लक्षात ठेवा, तुम्ही जे काही बोलता किंवा विचार करता, तुमचं बॉडी ते ऐकत असतं. म्हणूनच वर्ड्स आणि थॉट्स फार काळजीपूर्वक चूज करा. भाग 3. हेवन हेल्प्स दोज हू ॲक्ट असोसिएट विथ पॉझिटिव्ह पीपल. या वर्ल्डमध्ये 2 प्रकारचे लोक असतात, निगेटिव्ह आणि टॉक्सिक लोक, पॉझिटिव्ह लोक, जे इतरांना ग्रो करायला मदत करतात. पॉझिटिव्ह लोक सतत तुम्हाला पुढे जाण्यास एनकरेज करतात. ते कायम पॉझिटिव्ह राहतात आणि तुम्ही तुमचे गोल्स अचीव्ह करू शकता यावर विश्वास ठेवतात. अशा लोकांच्या आसपास राहण्याचा प्रयत्न करा. दुसरीकडे टॉक्सिक लोक कायम निगेटिव्ह विचार करतात आणि सतत कंप्लेन करतात. ते तुमची पॉझिटिव्ह एनर्जी ड्रेन करतात आणि तुमचा मूड खराब करतात. अशा लोकांपासून दूर राहणंच बेस्ट आहे. स्मोकीची स्टोरी. स्मोकी हा एक चांगला फ्रेंड होता. तो तब्बल 45 वर्ष फ्युनरल होमच्या सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. फ्युनरल किंवा मेमोरियल सर्व्हिसेस ऐकल्यावर आपल्याला वाटू शकतं की मरणाच्या वातावरणात राहणारा माणूस निगेटिव्ह होईल. पण स्मोकी याच्या अगदी उलट होता. त्याची ॲटिट्यूड अत्यंत पॉझिटिव्ह होती. तो म्हणायचा, लोक स्पॉन्जसारखे असतात. आजूबाजूला जे ऐकतात ते सगळं अब्झॉर्ब करतात. तो हेही मानायचा की जर आपण निगेटिव्ह लोकांच्या आसपास राहिलो तर आपण सुद्धा हळूहळू निगेटिव्ह बनतो. जरी तो मृतदेहांच्या आसपास काम करत असला तरी त्याने निगेटिव्ह लोकांपासून दूर राहायचा ठाम निर्णय घेतला होता. तो मानायचा की पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपण फ्रेंड्स आणि फॅमिली काळजीपूर्वक चूज केले पाहिजेत, विशेषतः ज्यांच्यासोबत आपण जास्त वेळ घालवतो. कन्फ्रंट युअर फिअर्स अँड ग्रो. कधीकधी जेव्हा आपण आपल्या ड्रीमच्या खूप जवळ पोचतो तेव्हा अचानक काही ऑब्स्टिकल्स येतात जे आपल्याला घाबरवतात. अनेकदा हे प्रॉब्लेम्स लहान असतात, पण फिअरमुळे ते मोठे वाटतात. सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला अशा गोष्टी करायला तयार राहावं लागेल ज्या तुम्हाला घाबरवतात. फिअर हा प्रोसेसचाच भाग आहे. कम्फर्ट झोनच्या बाहेर पडलं नाही तर ड्रीम अचीव्ह होऊ शकत नाही. जेव्हा काही नवीन ट्राय करायचं असेल आणि फिअर वाटत असेल तेव्हा सिच्युएशन नीट ॲनलाइज करा. फिअरचं रूट समजून घ्या, म्हणजे तुम्ही त्यावर कंट्रोल ठेवू शकाल. लक्षात ठेवा, जर एखादी गोष्ट तुम्हाला खरंच करायची आहे पण फक्त फिअरमुळे तुम्ही ती टाळत असाल तर तुम्ही खूप काही गमावू शकता. क्षणभर तुम्हाला रिलीफ वाटेल, पण तुमचा सेल्फ रिस्पेक्ट आणि ग्रोथ खूप कमी होईल. फिअरला तुमच्यावर डॉमिनेट करू देऊ नका. धैर्य ठेवा आणि पुढे चालत राहा. डॉटीची स्टोरी. डॉटी ही 32 वर्ष हायस्कूल टीचर होती. तिचं ड्रीम होतं एंटरटेनमेंट फील्डमध्ये काम करण्याचं. पण फिअरमुळे तिने कधी ॲक्शन घेतली नाही. टीचिंग सेफ प्रोफेशन वाटल्यामुळे तिने तेच चूज केलं. टीचिंग करत असतानाही तिच्या मनात परफॉर्मिंगचं ड्रीम जिवंत होतं. ती सॉंग्स लिहायची, गाणं गायची आणि एक दिवस परफॉर्मर होण्याचं स्वप्न पाहायची. समर सुरू झाल्यावर एका दिवशी तिने डिसाईड केलं की आता ड्रीम परस्यू करायलाच हवा. तिने जॉब सोडली. पण रियालिटी स्ट्राईक झाली.
जॉब सोडल्यावर पहिलं स्टेप घेण्याची भीती तिला वाटली. फिअरमुळे ती पुन्हा टीचिंगकडे परतली. पण तिचं ड्रीम मेलं नव्हतं. म्युझिकवर तिचं खूप प्रेम होतं. 6 महिन्यांनी ती रिटायर झाली आणि रिजेक्शनचा फिअर फेस केला. 50मध्ये असूनसुद्धा तिने आपला म्युझिकल शो सक्सेसफुली रन केला. वयाच्या 60व्या वर्षी तिने आपला पहिला म्युझिक अल्बम रिलीज केला. न्यूयॉर्क सिटीमधल्या बार्स आणि क्लब्समध्ये ती परफॉर्म करू लागली. डॉटीला आपल्या करिअरबद्दल खूप अभिमान वाटत होता. ती खूप हॅप्पी होती. ओल्ड एजमध्येही तिने लाईफ पूर्णपणे जगली, कारण तिने फिअरवर मात करून ड्रीम रिॲलिटीमध्ये बदललं. गेट आउट देअर अँड फेल. ग्रोथसाठी स्वतःला चॅलेंज करणं गरजेचं आहे. नवीन गोष्ट ट्राय करणं भीतीदायक असू शकतं. हो, आपण फेल होऊ, जसं आपल्या आधी अनेक लोक फेल झाले. पण याचा अर्थ असा नाही की आपण प्रयत्नच करू नये. जर एखादं ड्रीम खरंच आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर एकदा, दोनदा, 100 वेळा प्रयत्न करा, यश मिळेपर्यंत. जॅक आणि मार्कची स्टोरी. जॅक आणि मार्क यांनी मिळून एक बुक लिहिलं. ते 3 महिन्यात पब्लिश करायचं ठरवलं. पहिल्या पब्लिशरने रिजेक्ट केलं. दुसऱ्यानेही नाही म्हटलं. असं एकूण 33 वेळा रिजेक्शन मिळालं. कोणीही हार मानली असती, पण त्यांनी नाही. शेवटी एका पब्लिशरने बुक ॲक्सेप्ट केलं. 3 महिने लागायचे होते, पण 3 वर्ष लागली. तरीसुद्धा त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. अखेर ते सक्सेसफुल झाले. आणि तेच महत्त्वाचं आहे. ते बुक इतकं फेमस झालं की आज ते कोणत्याही बुकस्टोअरमध्ये मिळतं. ते बुक आहे चिकन सूप फॉर द सोल आणि ऑथर्स आहेत जॅक कॅनफिल्ड आणि मार्क विक्टर हॅन्सन. जर त्यांनी मध्येच हार मानली असती तर ते कधीच सक्सेसफुल झाले नसते. म्हणून फेलियर्स मोजू नका आणि रिजेक्शनला फायनल रिझल्ट समजू नका. रिजेक्शन तुमचं फ्युचर ठरवत नाही, तुमची ॲटिट्यूड ठरवते. कन्क्लुजन. आता तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचं महत्त्व कळलं आहे. आता हे नॉलेज लाईफमध्ये अप्लाय करण्याची वेळ आली आहे. पार्ट 1 मध्ये तुम्ही माइंडची पॉवर समजून घेतली. पॉझिटिव्ह थॉट्स ठेवल्या तर पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट होतात. पार्ट 2 मध्ये तुम्ही वर्ड्सची पॉवर शिकलात. हाऊ आर यू याचा सिम्पल आन्सरसुद्धा तुमचा डे बनवू किंवा बिघडवू शकतं. पार्ट 3 मध्ये तुम्ही शिकलात राईट पीपल चूज करणं, कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणं आणि फिअर फेस करणं. ही बुक मॅजिकल कीजने भरलेली आहे, जे सक्सेसच्या प्रत्येक दरवाजाचं लॉक उघडतात. हे रॉकेट सायन्स नाही, फक्त ॲटिट्यूडच्या मॅजिकवर विश्वास ठेवा. माइंड, वर्ड्स आणि ॲक्शन्स या तिन्हीवर कंट्रोल ठेवा. जर तुमचं ड्रीम असं काही अचीव्ह करण्याचं असेल जे कोणीही आधी केलं नाही, तर पहिली स्टेप आहे ॲटिट्यूडवर काम करणं. वेट करू नका, डाऊट करू नका. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवर आजच काम सुरू करा, जो तुम्हाला पॉझिटिव्हिटी आणि सॅटिस्फॅक्शनने भरलेलं लाईफ देईल. ॲटिट्यूड टेस्ट टेबलवर अर्धा भरलेला पाण्याचा ग्लास ठेवा. तुम्हाला तो हाफ फुल दिसतो की हाफ एम्प्टी? दोन्ही उत्तरं चुकीची नाहीत. हे फक्त परसेप्शनवर डिपेंड करतं. पहिल्यांदा तुमच्या माइंडमध्ये जो थॉट आला तोच तुमचा ॲटिट्यूड आहे आणि तो बदलायचा की नाही तो तुमचा चॉईस आहे. आणि एवढंच. आपण जेफ केलर यांच्या ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग या बुकची संपूर्ण जर्नी केली. मेक युअर ॲटिट्यूड युअर बिगेस्ट स्ट्रेंथ. आज तुम्ही शिकलात पर्स्पेक्टिव्ह बदलल्याने सक्सेस कसा बदलतो. जर ही ऑडिओबुक समरी तुम्हाला इन्स्पायरिंग वाटली असेल तर तो फ्रेंड्स, फॅमिली किंवा ज्यांना फायदा होईल अशा लोकांसोबत शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबा अशाच लाईफ चेंजिंग कंटेंटसाठी. तुमची पॉझिटिव्ह ॲटिट्यूड स्टोरी असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. द बुक बाईटसोबत वेळ घालवल्याबद्दल धन्यवाद. पुढच्या वेळी भेटू. तोपर्यंत ॲटिट्यूड पॉझिटिव्ह ठेवा आणि पहा वर्ल्ड कसं बदलतं. लक्षात ठेवा, प्रत्येक मोठी अचीव्हमेंट प्रयत्न करण्याच्या निर्णयापासूनच सुरू होते. मेक युअर ॲटिट्यूड युअर बिगेस्ट स्ट्रेंथ.